सर, ठाण्यामध्ये दिवसेंदिवस वाहतूक वाढतच चालली आहेत, पण त्याच्यामध्ये वेगळी बरीच कारणं आहेत. काय काय कारण त्यासाठी दोन तीन कारणं आहेत त्याच्यातली प्रामुख्याने जे समक्ष दिसून येत आहेत. त्यातली सध्या आपल्याकडे घोडबंदर रोडवर जे काही मेट्रोचं काम असेल, मेट्रोचं ट्रॅक लेईंगचं काम असेल, त्याच्यानंतर मेट्रोचं स्टेशनचं फिनिशिंगचं काम असेल, नंतर अमृतवाहिनी योजनेचं काम असेल, काही ठिकाणी मर्जिंगचं काम जे चालू आहे, त्यामुळे आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाटलीपाडा, मानपाडा, त्याच्यानंतर वाघबीळ, आनंदनगर आणि काय ओवळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी होत आहे. तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं. आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास 18 ते 20 लाख जनसंख्या आहे. आणि आता जो RTO कडनं जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे 2 दिवसापूर्वी, तर त्याच्यात असं निदर्शनास येतं की जवळपास 10 लाख दुचाकी, 3 लाख चारचाकी वाहनं, 3.5 लाख चारचाकी वाहनं असतील, 89,000 रिक्षा आहेत, 1.5 लाख टेम्पोज आहेत, टेम्पो आणि पिकअप हे आहेत. तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही. आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग म्हणता येईल किंवा रस्त्यावर जास्तीत जास्त पार्किंग होतंय ते ह्याच कारणामुळे होतंय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम्स होत आहेत आपल्याकडे. तर मी लोकांना विनंती करेल की जर मार्केट प्लेसेसमध्ये त्यांना यायचं असेल तर कृपा करून आपण आपल्या पर्सनल व्हेकल न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की बस, टॅक्सी असेल, ओला, उबेर किंवा ह्या ज्या टॅक्सीज आहेत त्यांचं किंवा रिक्षाचं त्यांनी जास्तीत जास्त पर्यायी वापर करावा, जेणेकरून ह्या ट्रॅफिक जॅम्समधनं मार्केट प्लेसेसमध्ये तरी आपल्याला कमीत कमी सुटका मिळेल. सर, रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत त्याच्यानंतर काय म्हणतात? रस्त्यावरचे आता पावसामुळे जे खड्डे हे होते त्या आता बऱ्यापैकी आपल्याकडे त्याचं मल्टिपल एजन्सी आहेत रस्त्यावर. MSRDC असेल, MMRD असेल, TMC असेल, PWD असेल, यांनी आता ते सर्व खड्डे भरायचं काम हाती घेतलेलं आहे आणि आता ते कम्प्लीट होऊन जाईल, जेणेकरून आपल्याला पुढील येणाऱ्या 9-10 महिन्यापर्यंत आराम मिळेल. सर, अवजड वाहनांचं काय सांगाल? कारण अवजड वाहनांमध्ये आपल्याकडं आता रात्रीचे आणि दुपारच्या जे कंट्रोल्ड पिरियडमध्ये आहेत त्याच्यातच आपण वाहनं सोडतो. इतर वेळेस जे लोकल याच्यात म्हणजे MMRDAचं काम असेल किंवा टनलचं काम असेल किंवा कोस्टल रोडचं काम असेल किंवा मेट्रोच्या याचं काम असेल, त्यासाठी RMC मिक्सर्स आणि डंपर्सला आपण परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे थोडंफार त्याचे इश्यूज आहेत, पण ते कंट्रोल्ड वेमध्ये आपण त्याला मॅनेज करत आहोत. सर, अवजड वाहनांना कुठे पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे का? बरोबर आहे. अवजड वाहनांसाठी आता मार्च एंडपर्यंत आपल्याला जो याचा मुंबई वडोदरा जो रस्ता आहे तो आमनेपर्यंत मार्चपर्यंत त्याचं कम्प्लिशन होईल, जेणेकरून घोडबंदरवरची जेवढी काय हेवी ट्रॅफिक आहे ती समृद्धी मार्गे म्हणजे आमने, वडपा, राजनोली मार्गे, खारेगाव मार्गे ती नवी मुंबईला जाईल. त्याच्यामुळे ठाणा सिटीमधलं तरी ट्रॅफिकचं प्रमाण घटण्यात मदत होईल. सर, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक जाममध्ये इतर वेळेला एवढं नसतं आणि एक व्यक्ती एक गाडी घेऊन फिरतो, त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न उद्भवतो का? हो, बरोबर आहे. याच्यात मी विनंती करेल की कारण या ऑफिस भरण्याच्या वेळ जवळपास सगळ्यांच्या सारखा आहेत, पण वेगळ्या वेगळ्या आहेत. वेगळे लोक सकाळी ट्रॅफिक जातात ऑफिसला, पण ज्यावेळेस संध्याकाळचं इव्हनिंग आज जे पीक आज आहे तर ऑफिसला रिटर्निंग क्राऊड बरोबर आहे तो बरोबर संध्याकाळी 6 ते 9, 9:30 पर्यंत आपला जो पीक आवर्स आहे तो पीक आवर्स आहे. त्याच्यामुळे एकदम सगळ्या वाहनं रस्त्यावर आल्यामुळे आपली वाहतूक कोंडी होती. कुठेतरी कार्यालयाची वेळ बदलण्याचा विषय आहे का इथे? बरोबर आहे. याच्यात जे प्रायव्हेट कार्यालय आहेत किंवा सरकारी काही कार्यालय असतील तर त्यांनी मल्टीमॉडल वर्क फ्रॉम होम, पार्टली वर्क फ्रॉम होम किंवा जो काय त्यांचा टाइम स्लॉट्स आहेत ते चेंज करण्याची दाट आवश्यकता आहे. घोडबंदरवरील ट्रॅफिक कोंडीतनं आपल्याला थोडीफार मुक्तता मिळवायची असेल तर मी हिरानंदानीमध्ये जे आता सध्या काम चालू आहे पाटलीपाडा ब्रिजच्या खाली, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फक्त आपल्याला एकच लेन
पाटलीपाडा म्हणजे हिरानंदिनीकडे जाण्यासाठी मिळत आहे, इस्टेटकडे जाण्यासाठी मिळत आहे, तर त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करत पाटलीपाडा किंवा हिरानंदिनी किंवा त्याच्यापुढे वाघबिळला ज्याला जायचं असेल त्यांनी जर पर्यायी रस्ता म्हणून कोळशेत रोड, कापूरबावडी, त्यानंतर कोळशेत रोड आमाराच्या नंतर ब्रह्मांड सर्कलवरनं ते हिरानंदानी मार्गे वाघबिळला गेले किंवा तसंच पुढे आनंदनगरला गेले तर या रस्त्यावरचा थोडासा भार कमी होण्यास मदत होईल. आपण आतल्या ठिकाणी ब्रह्मांड सिग्नल असेल, आमारा सिग्नल असेल, कोळशेत असेल, डोकाळे या ठिकाणी त्यासाठी मॅनपॉवर एक्स्ट्रा टाकलेली आहे.